नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेत खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे. ज्या गोष्टीची आपण सगळे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होतो, ती गोष्ट आता फायनली घडलेली आहे आणि त्याचा भन्नाट असा प्रोमो रिलीज झालेला आहे. आणि आता हे सगळं कमळीचं सत्य कामिनीने सगळ्यांसमोर आणलेलं आहे. कामिनी कमळीच्या हात धुवूनच मागे पडलेली आहे बरं का मित्रांनो. आणि फक्त DNA रिपोर्ट्सवर न विश्वास ठेवता कामिनीने आता कमळीच्या रूममध्ये तिच्या भूतकाळाबद्दल, तिच्या परिवाराबद्दल काही माहिती मिळते का, हे पाहायचं ठरवलंय. आणि त्यासाठीच आता कामिनी इकडे कमळीच्या हॉस्टेलमध्ये आलेली आहे. आणि कमळी रूममध्ये नसतानाच, कमळी आणि इंगी रूमच्या बाहेर गेलेली असताना कमळीच्या नकळतच कामिनीने आता गुपचूप कमळीची सगळी माहिती घेतलेली आहे. इकडे त्या हॉस्टेलच्या वॉर्डनकडून तिने त्या रूमची चावी घेतलेली असते. ती वॉर्डन चावी देताना थोडीशी घाबरतच असते, कारण अशी तिच्या कमळीच्या परवानगीशिवाय ती चावी देत असते. पण तरी सुद्धा कामिनीने तिला लालच दिल्यामुळे कामिनीला तिने चावी दिलेली असते. आता कामिनी सगळ्या रूममध्ये कमळीच्या पसाऱ्याचा शोध घेत असते. ती तिच्या बुक्समध्ये सगळीकडे पाहते, कपड्यांमध्ये पाहते, सगळीकडे पाहते, पण तिला काही भेटत नाही. आणि ती अशी कमरेवर हात देऊन विचारच करत असते की नेमकं काय करायचं. इकडे कमळी आणि इंगी सुद्धा रूमकडे येत असतात. आणि कामिनीला सगळं शोधायचं तर असतं, पण तिच्याकडे वेळ खूपच कमी असतो. आणि तेवढ्यातच तिचं लक्ष तिथल्या एका पेटीकडे जातं. तिने पेटी उघडून तिचा सगळा पसारा पाहिलेला असतो. आता त्याच्यामध्ये कमळीचे बरेच फोटो असतात. त्याच्यामध्ये गौरीचा, कमळीचा आणि तिच्या आबांचा सुद्धा फोटो असतो. आणि आता नेमका तो फोटो कामिनीच्या हाती लागलेला आहे. आणि तेवढ्यातच तिथे कमळी आलेली असते. आता कामिनीच्या हातात फोटो असतो. तो फोटो अजून तरी तिने पाहिलेला नसतो. आणि कमळी आल्यानंतर कमळी तिला खूपच रागारागात विचारत असते की इथे काय करायलात तुम्ही? कामिनी आजी, इथं काय करायलाय? आणि माझ्या सामानामध्ये असं काय बघायलाय तुम्ही? आणि तुम्हाला माझ्या रूमची चावी कुणी दिली? असं रागारागात कमळी आता कामिनीला विचारत असते. कामिनी पुरती घाबरलेली आहे बरं का मित्रांनो. पण आता हातात सापडलेला फोटो गमावणं ही खूपच मोठी रिस्क आहे, कारण अशी संधी कामिनीला परत मिळणार नाही. आणि तो फोटो सुद्धा तिला मिळणं अशक्यच आहे नंतर. त्यामुळे ती फोटो आता लपावेल का आणि गपचूप ती घरी घेऊन जाईल का, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. इकडे आता कामिनी तिच्या रूममध्ये विचार करत असते आणि ती कमळीबद्दलच विचार करत असते. कमळीचे सगळे धागेदोरे एकत्र करून आता सगळा प्रश्न सोडवायचा आणि कमळीचं सगळं सत्य समोर आणायचं, हे आता कामिनीने ठरवलेलं आहे. कामिनी खूपच बारीक आणि खूप असा लहान लहान असा कमळीच्या जन्मापासूनचा आत्तापर्यंतचा विचार करत असते. आणि तिच्या डोक्यात फक्त कमळीचाच विचार असतो. तेवढ्यातच तिथे अनिका आलेली असते. आणि ती खूपच त्रासलेली असते आणि काहीतरी बडबड करतच आलेली असते. अनिकासोबत आता तिथे रागिनी सुद्धा आलेली असते. रागिनी अनिकाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते, पण ती काही शांत बसायला तयारच नसते. आणि आता तिथे कामिनीला अनिका म्हणत असते की मी किती दिवस असं राहायचंय, किती दिवस माझं फ्युचर असंच पाहायचंय, मी माझी डेस्टिनी काही नाहीच आहे का? आणि मी काय करायचंय? किती दिवस ती कमळी अशी जिंकत राहणार आहे आणि मी असंच हारत राहायचंय का? असं म्हणून आता अनिका वैतागून कामिनीला खूपच बोलत असते. कामिनी मात्र तिचं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते, कारण तिच्या डोक्यात मात्र कमळीचेच विचार असतात. पण अनिका मात्र काही ऐकायला तयार नाही. आणि तिने कामिनीला आता धक्का दिलेला असतो आणि तिला जबरदस्तीने विचारत असते की मी नेमकं काय करायचं. आता कामिनी खूपच वैतागून तिला अनिकाला बोललेली असते आणि तिला म्हणत असते की तुला दिसत नाहीये का, मी काहीतरी विचार करते, माझ्या डोक्यात वेगळंच प्लॅनिंग सुरू आहे. आणि आता अनिका म्हणत असते की मला सांग, तुझ्या डोक्यात नेमकं काय प्लॅनिंग सुरू आहे ते, आणि मला ते ऐकायचंय. पण कामिनी म्हणते नाही, आत्ताच नाही, आत्ताच मी तुला आणि कोणालाच काहीच सांगणार नाही. आणि असं माणूस काहीतरी विचार करत असताना मध्ये मध्ये बोलायचं नसतं, हे तुला माहिती नाही का? असं कामिनी सुद्धा आता तिला रागवून बोललेली असते. अनिकाला खूपच राग आलेला असतो आणि कामिनीने वैतागून सांगितलेलं असतं रागिणीला की ह्या पोरीला इथून घेऊन जा म्हणून. रागिनी आता अनिकाला तिथून घेऊन गेलेली असते. इकडे कमळी आणि इंगी बंड्याला भेटण्यासाठी कॅन्टीन मध्ये आलेले असतात आणि त्या आता बंड्याला आवाज देत आहेत की बंड्या इकडे ये म्हणून. बंड्या तिथे जातो आणि त्या दोघी जणी म्हणत असतात की बंड्या, आम्हाला गावाकडे जायचंय, आजच आम्ही गावाकडे जाण्यासाठी निघणार आहोत, तू येणार आहेस का? आणि बंड्या म्हणत असतो की नाही, मला आता वेळ नाही, 12वीच्या विद्यार्थ्यांचे एक्स्ट्रा क्लासेस सुरू आहेत, त्यामुळे इथे कॅन्टीनला आता सुद्धा किती गर्दी आहे पाहतेस ना. असं म्हणून आता बंड्या गावाकडे जाण्यासाठी त्यांना नकार देतो. पण आता कमळीने आणि इंगीने सांगितलेलं असतं की गावाकडे जाण्यासाठी किती वाजताची बस आहे त्याची तेवढी चौकशी करून आम्हाला सांग म्हणून.
आणि बंड्या त्यासाठी होकार सुद्धा देतो. आता तेवढ्यातच इकडे बंड्याचा मालक त्याला बोलवत असतो आणि बंड्या आलो म्हणून तिथून निघून जातो. इकडे कामिनीने आता एका बोर्डावर कमळीचं पूर्ण आयुष्य छापलेलं असतं जणू. तिने वर कमळीचा फोटो लावलेला असतो आणि जन्मापासून आतापर्यंतचा तिचा सगळा प्रवास तिथे लिहिलेला असतो, एक एक चिठ्ठी तिथे चिपकावून. आणि ती अशी इशाऱ्याने खूपच रागारागात ती म्हणत असते की मी आता सोडणार नाही तुला कमळे. आणि विचार करत करत ती म्हणत असते की ही कमळी गावछाप नेमकी त्या म्हातारीला भेटली तरी कुठे. आणि ती विचार करते की कुठे भेटली असेल. गावात भेटली, मंदिरात भेटली. त्यानंतर तिच्या लक्षात येतं की हो, कमळी मंदिरातच अन्नपूर्णा आजीला भेटलेली असते. पण तरी सुद्धा पूर्ण सुगावा काही कमळीचा तिच्या हाती लागत नाही. आणि ती विचार करत असते, पण हिचा परिवार कोणता आहे आणि तिच्या परिवारात नेमकं कोण कोण आहे, आपण नेमकं कुणाला भेटलोत की नाही, असं म्हणून आता ती कामिनी विचार करत असते. आणि तेवढ्यातच तिच्या लक्षात येतं की आबांना आपण सगळ्यात अगोदर तिच्या परिवारामधल्या माणसाला भेटलो होतो. असं म्हणल्यानंतर आता तिने एका कागदावर आजोबा असं नाव लिहिलेलं असतं आणि तिथे चिपकावलेलं असतो. आता आजोबा असं नाव लिहिल्यानंतर तिच्या लक्षात येतं की कोणतरी बाप किंवा आई सुद्धा असेल. आता आई आणि बाबा असं म्हणून लिहिलेलं असतं आणि तेवढ्यातच तिच्या लक्षात येतं की गौरी तर तिची आई नसेल ना. असं ती विचारच करत असते. तेवढ्यातच तिथे अनिका आणि रागिनी आलेल्या असतात. त्यांना मात्र काही कळत नाही की हिला कामिनीला नेमकं झालंय तरी काय. अनिका म्हणत असते की तू काही कॉलेज वगैरे जॉईन केलेस का, का त्या मॅड आजीसारखी परत मॅड झालीयस का तू. आणि ती म्हणत असते की तू अशी अभ्यास का करतेस. आणि ती रागिनीला म्हणत असते की मम्मा हिला काय झालंय नेमकं, ही आजी अशी का करतेय, तिने कॉलेज जॉईन केलंय का, परत अभ्यास चालू केलाय का. असं म्हणून आता अनिका मनाशीच बोलत असते आणि तिथले कागद हातात घेऊन ती बघत असते. आणि तिने समोर पाहते तिथे कमळीचा फोटो लावलेला दिसतो. ते पाहून रागिनी आणि अनिका थक्कच होतात आणि तिला कळत नसतं की नेमकं आजी करते काय. आता अनिका कामिनीला म्हणत असते की आजी, ग्रॅनी आजी, तू तर त्या अन्नपूर्णा आजीच्या, त्या मॅड आजीच्या मोठ्या नातीला शोधायला निघाली होतीस ना. मग तू हा कमळीचा अभ्यास का करतेस, कमळीच्या लाईफचा प्रवास का पाहतेस. असं म्हणल्यानंतर आता रागिनी सुद्धा म्हणत असते की हो आई, तू असं का करतेस आणि त्या कमळीचा फोटो का लावलायस. आपल्याला तर त्या अन्नपूर्णाच्या मोठ्या नातीचा शोध घ्यायचा आहे, तू असं का करतेस. असं म्हणल्यानंतर आता कामिनी काहीच बोलत नाही आणि ती मनाशीच बडबड करत म्हणत असते की आता मी तुला सोडणार नाही, कमळीला म्हणजेच. आणि ती मोठ्या मोठ्याने हसू लागते. अनिका आणि रागिनी तर आश्चर्यानेच तिच्याकडे पाहत राहतात. त्यांना खरंच वाटत असतं की आता कामिनीला वेड लागले. इकडे आता कमळी, इंगी आणि तिच्या दोन मैत्रिणी आणि बंड्या तिथे कॅन्टीनमध्ये असतात आणि ते गप्पा मारत कमळी चहा पित असते. आणि तेवढ्यातच आता सगळेजण म्हणतायत की कमळीच पहिली यायला पाहिजे. असं म्हणून सगळेजण टाळ्या वाजवत असतात, कमळी पहिलीच येणार असं म्हणून. आणि बंड्या म्हणत असतो आणि इंगी सुद्धा म्हणत असते की कमळे, तुझ्या एक्झाम मध्ये किती विघ्न आले, किती तुला अडचणी आल्या. त्या माकडीनीनं तर तुझं हॉल तिकीट सुद्धा गायब केलं होतं, तरी सुद्धा तू परीक्षा दिलीस. आणि कमळी सुद्धा म्हणते की हो, एवढ्या अडचणीतून सुद्धा मी पेपर दिलाय, तर बघू आता पेपरमध्ये नेमकं होतं काय ते. आणि आता तेवढ्यातच सगळेजण टाळ्या वाजवत असतात की कमळी पहिलीच येणार म्हणून. आणि तिथे अनिका सुद्धा आलेली असते आणि अनिका आल्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवणं बंद करतात आणि अनिका सोबत आता अनामिका सुद्धा तिथे आलेली असते. आणि अनिका म्हणते की टाळ्या वाजवणं का बंद केलंय. तुम्ही टाळ्या वाजवत राहा, कारण आता क्लासची टॉपर, कॉलेजची टॉपर इथे आलेली आहे. म्हणजेच ती अनामिकाला उद्देशून म्हणत असते. आता अनिकाने अनामिकाला एका तिथल्या खुर्चीत बसवलेलं असतं आणि तिला विचारत असते की तुला काय हवंय, तुला काय आवडतं. असं म्हणून अनामिकाला विचारत असते. अनामिका सतत म्हणत असते की मला काही नाही आवडत आणि काही नको, मी आत्ताच जेवण केलंय म्हणून. पण अनिका काही ऐकत नाही आणि हे सगळं कमळी, इंगी, तिच्या मैत्रिणी आणि बंड्या सुद्धा सगळं आश्चर्याने पाहत असतात. अनामिका घाबरत घाबरतच तिथे बसलेली असते. अनिका म्हणते की तुला काय आवडतं, तुला जे आवडतं ते मी स्वतः जाऊन तुझ्यासाठी आणणार आहे. मी असं कोणासाठी करत नाही, पण तुझ्यासाठी आज करणार आहे. असं आता अनिका गोड गोड बोलत असते. इकडे कामिनी हॉस्पिटलमध्ये गेलेली असते, त्या लॅबमध्ये गेलेली असते जिथे कमळीचे आणि राजनचे डीएनएचे रिपोर्ट्स तयार केलेले असतात. आणि त्यासाठी तिने अगोदरच डॉक्टरची अपॉइंटमेंट सुद्धा घेतलेली असते. आणि तिथे गेल्यानंतर डॉक्टर काही तिला दिसत नाहीत. ती तिथल्या लॅब असिस्टंट सोबतच बोलत असते आणि तिला म्हणत असते की डॉक्टर कुठे गेलेत. ती लॅब असिस्टंट कामिनीला पाहिल्या पाहिल्या ओळखते आणि म्हणते, या कामिनी मॅडम,
असं म्हणल्यानंतर आता कामिनीने विचारलेलं असतं की डॉक्टर कुठे गेलेत, आणि ती लॅब असिस्टंट म्हणते की डॉक्टर आज एका कॉन्फरन्ससाठी गेलेले आहेत आणि आज काही त्यांना येणं शक्य होणार नाही. पण कामिनी म्हणते माझं तर त्यांच्याशी बोलणं झालं होतं आणि ते तयार सुद्धा झाले होते. आणि ती लॅब असिस्टंट म्हणते पण डॉक्टर तर आज अवेलेबल नाहीत. आणि कामिनी म्हणते की तुमच्या हॉस्पिटलवर केसेस टाकली पाहिजे की तुम्ही खोटे रिपोर्ट्स बनवता म्हणून. आणि कामिनी म्हणत असते की तुम्ही पाठीमागे राजांचे आणि कमळीचे खोटे रिपोर्ट्स बनवले होते. ती लॅब असिस्टंट म्हणत असते की नाही, आमचे डॉक्टर कधीच खोटे रिपोर्ट्स बनवत नाहीत. तुम्ही जरी सांगितलं तरी सुद्धा ते बनवणार नाहीत म्हणून. आणि कामिनी आता खूपच रागात आलेली असते आणि तिला म्हणत असते तुला आठवतंय ना, मीच ती कामिनी आहे जिने तुला सीसीटीव्ही बंद करायला सांगितला होता. आणि आता ती लॅब असिस्टंट घाबरलेली असते, पण तरी सुद्धा ती म्हणते की आमचे डॉक्टर कधीच खोटे रिपोर्ट्स बनवत नाहीत आणि त्यामुळेच त्यांना आज अवॉर्ड मिळतोय. असं म्हणल्यानंतर आता कामिनी तिथून निघून आलेली असते आणि बाहेर आल्यानंतर ती विचार करते की असं कसं शक्य आहे, आणि हे जर खोटे रिपोर्ट्स आहेत तर मग कमळी खरंच राजूंची मुलगी आहे का? आणि अनिकाकडून सॅम्पल देण्यात काहीतरी चूक तरी झाली नसेल ना? तिने कमळीच्या केसाऐवजी स्वतःचा केस तर दिला नसेल ना? असा आता कामिनी सगळं विचार करत असते. पण ती खूपच गोंधळलेली असते आणि तिला काही कळतच नसतं की नेमकं होतंय काय. इकडे कॅन्टीनमध्ये तर वेगळाच गोंधळ सुरू असतो. कमळी आणि इंगी बोलत असतात आणि ती इंगी म्हणत असते कमळीला की ही माकडी नेमकं अशी का वागते आणि एवढं त्या अनामिकाच्या पुढं पुढं का करते. पण कमळी म्हणते तू एक गोष्ट लक्षात घेतलीस का की ती किती गोड गोड बोलाली आहे, आणि तिचं नेमकं हे गोड गोड बोलणं कशासाठी चाललंय ते नेमकं कळायला पाहिजे. आता तेवढ्यातच तिथे अनिका वडापाव घेऊन आलेली असते आणि ती जबरदस्तीने अनामिकाच्या तोंडात घालत असते. आणि आणि अनामिकाला खायचं सुद्धा नसतं तरी सुद्धा तिला जबरदस्ती करत असते. असं आता तिला खूपच त्रास दिल्यानंतर सगळेजण तिथे जवळ जातात आणि अनिकाला थांबवतात. अनिका मात्र काही थांबायला तयारच नसते. पण कमळीच्या ओरडण्यामुळे ती थांबलेली असते. आता कमळी म्हणत असते की अनिका तू असं नाही करू शकत. पण अनिका म्हणत असते की जो माझ्या विरोधात जाईल त्याचे हेच हाल होणार आहेत. त्या अनामिकाने तुझी साथ दिली ना, माझ्या अगेन्स्ट जाऊन तुझ्यासोबत उभी राहिली, त्यामुळे तिला ही शिक्षा भोगावीच लागणार आहे. असं आता अनिका अनामिकाला आणि त्या कमळीला म्हणत असते. आणि कमळीला ती म्हणते की तू लक्षात ठेव, फर्स्ट तर मीच येणार आहे, कॉलेज टॉपर तर मीच असणार आहे, अनिका महाजनच असणार आहे. असे सगळे भांडण झाल्यानंतर आता कमळी आणि इंगी तिथून निघून गेलेले असतात. आता त्या परत तिकडे बंड्याकडे गेलेल्या असतात. कमळी बंड्याला आवाज देऊन बाहेर बोलवून घेते आणि त्याला विचारते की बंड्या, तू गावाकडे जाण्यासाठी बसची चौकशी केलीस का? बंड्याने चौकशी तर केलेली असते आणि तो सांगतो सुद्धा की दुपारच्या वेळी एक बस आहे आपल्या गावाकडे जाण्यासाठी. पण बंड्याच्या डोक्यात वेगळेच विचार असतात. त्याला वाटत असतं की कमळी आता गावाकडे जाणार आणि आबांचं सत्य जर कमळीसमोर आलं तर कमळीला धक्काच बसेल. म्हणून बंड्या थोडासा घाबरत असतो आणि तो तिला म्हणत सुद्धा असतो की कमळे, आता किती थोड्याच सुट्ट्या राहिल्यात, थोड्यासाठी कशाला तुला गावाकडे जायचे आणि राहणं इथेच, असं बंड्या तिला सांगत असतो. पण कमळी म्हणते नाही बंड्या, आम्ही दोघीजणी जाऊन येतो 2 दिवसात, तू यायचं असेल तर चल. कमळी काही ऐकायला तयार नसते आणि बंड्याला खूपच टेन्शन आलेलं असतं की आबांचं सत्य आता कमळीसमोर येणार, आता काही खरं नाही. इकडे कामिनी हॉस्पिटलमधून आता घरी आलेली असते आणि ती रिपोर्ट्स परत परत पाहत असते. आणि रिपोर्ट्स पाहिल्यानंतर तिच्या डोक्यात येत असतं की कमळी खरंच राजांची मुलगी नसेल ना. आणि तेवढ्यातच तिने जेव्हा गौरीला त्रास दिला होता, जेव्हा तिच्यावर हमला केला होता, त्यावेळेसचा सीन लक्षात येतो आणि ती म्हणत असते गौरीला की ती कमळी तुझीच मुलगी आहे ना. आणि त्यावेळेस गौरीने पूर्णपणे नकार दिलेला असतो आणि गौरी म्हणत असते की कोण कमळी, कोण कमळी टमळी माझी मुलगी नाही. माझी मुलगी तर तू लावलेल्या आगीत लहानपणी जळून गेली आणि आता माझं कुणी सुद्धा नाही राहिलंय. असं आता गौरीने बोललेलं कामिनीच्या लक्षात येतं. पण कामिनीला कळत नसतं की या रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा की गौरीच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा. आणि त्यासाठीच आता कामिनी सगळा शोध घेण्यासाठी फक्त रिपोर्ट्सवर विश्वास ठेवणार नसते, तर कमळीचा शोध घेण्यासाठी, कमळीच्या आयुष्याचा खरं सत्य सगळ्यांसमोर आणण्यासाठी आता तिने तिच्या रूममध्ये जायचं ठरवलेलं असतं. आणि ते आता आपण पुढच्या भागात पाहणार आहोत बरं का मित्रांनो. आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या आवडत्या मालिकांच्या अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर मग उद्या भेटूया.